माननीय अध्यक्ष महोदय, माननीय राज्यपाल महोदयांच्या अभिभाषणावर जो धन्यवादाचा प्रस्ताव या ठिकाणी मांडण्यात आला त्यावर प्रस्तावक असलेले डॉक्टर संजय कुटे, अनुमोदन देणारे अर्जुनराव खोतकर, चेतनजी तुपे, त्याचप्रमाणे सन्माननीय भास्करराव जाधव, विजय वडेट्टीवारजी, डॉक्टर अतुल भोसलेजी, सुनील प्रभूजी, जयंतराव पाटीलजी, निलेश राणेजी, अमीन पटेलजी, शेखर निकमजी, विनय कोरेजी, श्रीमती नमिता मुंदडा, श्री दिलीप लांडे, श्री वरुण सरदेसाई, श्री चंद्रकांत नवघरे, श्री अभिजित पाटील, श्री नितीन राऊत, श्री अबू आझमी, श्रीमती मनीषा चौधरी, श्री उमेश यावलकर, श्री आनंद तिडके, श्री राजकुमार बडोले, श्री बापूसाहेब पठारे, श्री बाबासाहेब देशमुख, देवरावजी भोंगळे, श्रीमती मंजुळा गावित, श्री हिरामण खोसकर, त्याचप्रमाणे सर्वश्री महेश सावंत, श्रीमती स्नेहा दुबे, श्री आमशा पडवी, श्री संजय मेश्राम, श्री नारायण कुचे, श्री शिवाजी पाटील, श्री सिद्धार्थ खरात, श्रीमती सीमाताई हिरे, श्री विश्वजीत कदम, श्री चरणसिंह ठाकूर, श्री प्रवीण स्वामी, सिद्धार्थ शिरोळे, श्री हेमंत ओगले, श्री किसन वानखेडे, श्री रोहित पाटील, श्रीमती सुलभा गायकवाड, श्री मनोज जामसुतकर, श्री संजय उपाध्याय, श्रीमती ज्योतिताई गायकवाड, श्री देवेंद्र कोठे, श्री अनंत नर, श्री संजय देरकर, श्री गजानन लवटे आणि श्री बाबाजी काळे अशा एकूण 52 सन्माननीय सदस्यांनी या ठिकाणी त्यांचे विचार मांडले, काही सूचना देखील केल्या। त्याबद्दल या सर्व सदस्यांचे मी अतिशय मनापासून आभार मानतो। खरं म्हणजे माननीय अध्यक्ष महोदय, या संदर्भात ही सगळी चर्चा पाहिल्यानंतर आणि एकूणच आमच्या विरोधी पक्षाचा सूर जयंतराव पाहिल्यानंतर मला असं वाटलं की विरोधी पक्ष भ्रमितही आहे आणि संभ्रमितही आहे। आता भ्रमित आणि संभ्रमित मधला फरक काय आहे तर इंग्रजीत सांगायचं झालं तर कन्फ्युज्डही आणि पझल्डही आहे। म्हणजे समजा एखादा व्यक्ती रस्ता चुकला तर रस्ता चुकल्यानंतर तो एका ठिकाणी आला, त्याला 2 रस्ते दिसले, कुठल्या रस्त्यात जाऊ असा प्रश्न निर्माण झाला तर तो संभ्रमित म्हणतो आपण। पण त्याच वेळी त्याला कुठेतरी पाणी दिसायला लागलं आणि त्या पाण्याकडे तो पाहायला लागला, नंतर जेव्हा त्याच्या लक्षात येतं की मृगजळ आहे तर त्याला त्या ठिकाणी भ्रमित असं म्हटलं जातं। त्यामुळे आमचा जो विरोधी पक्ष आहे तो आज भ्रमितही दिसतोय आणि संभ्रमितही दिसतोय। आणि म्हणून माझी सूचना आहे की भ्रमात राहून धावण्यापेक्षा संभ्रमातनं बाहेर पडण्याकरता शांतपणे विचार करून वडेट्टीवार साहेब आपले मुद्दे जर मांडले तर महाराष्ट्राच्या हितामध्ये तुमचंही कॉन्ट्रीब्युशन हे मोठ्या प्रमाणात वाढेल, त्याची अपेक्षा आहे, त्याची आवश्यकता आहे। आता बघा काय झालंय की $1 ट्रिलियन अर्थव्यवस्था, विकसित भारत, महाराष्ट्राची वाटचाल, या सगळ्या गोष्टींच्या संदर्भात एकतर विरोधी पक्षाच्या मनात फार मोठी गल्लत आहे, तो विषयच त्यांनी समजून घेतलेला नाही, किंवा आता मी असं कसं म्हणून समजून घेतलेलं नाही, इतके हुशार लोक बसलेले आहेत समोर, त्यामुळे ही देखील शक्यता आहे की त्यांना समजलेलं आहे पण लोकांना याच्यामध्ये संभ्रमित करायचं आहे आणि म्हणून अशा पद्धतीनं मुद्दे त्या ठिकाणी मांडले जात आहेत। खरं म्हणजे मी असं म्हणेन की ही जी काही $1 ट्रिलियन इकॉनॉमी वगैरे आपण जी काही म्हणतोय,
मंजिलें और भी है, रास्ते और भी है। मंजिलें और भी है, रास्ते और भी है। हम खड़े हैं जहां वहां वास्ते और भी है। बढ़ रहे हैं अब कदम, बढ़ रहे हैं अब कदम उस मंजिल की तलाश में। दिल में जुनून और इरादों में ताकत और भी है। म्हणून आमच्या मनामध्ये कुठेही शंका नाही, महाराष्ट्र देशातली पहिली सब नॅशनल $1 ट्रिलियन इकॉनॉमी होईल। भारत $5 ट्रिलियन इकॉनॉमी होईल, ते तर $4 ट्रिलियनच्या पलीकडे भारत पोहोचलाच आहे। ते भारत पहिली $5 ट्रिलियन इकॉनॉमी होईल याबद्दल आमच्या मनामध्ये कुठलीही शंका नाही। आणि म्हणून खरं म्हणजे या ठिकाणी या संदर्भातली सगळी माहिती मी आपल्याला देणारच आहे। आमच्या भास्करराव जाधव